पाकिस्तान एक नवीन ब्रेकिंग येते. इम्रान खानला तुरुंगातून सोडण्याची मागणी केली जाते. त्याचं कारण आहे खैबर पख्तूनवा आणि त्याचबरोबर आपण बघतोय की पंजाब प्रांतामध्ये जिथं लोकप्रियता प्रचंड आहे आणि लोकप्रिय असलेल्या या नेत्याला तिथल्या सैन्यानं लष्करानं जेरबंद केलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सातत्याने एक पॉलिटिकल अनरेस्ट सुद्धा होता आणि आता ही लोक सांगतायत की इम्रान खान यांना तुरुंगातून बाहेर काढा. त्याच्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांचे समर्थक आहेत, त्यांच्या पक्षाचे हे समर्थक आहेत आणि त्यामुळे अंतर्गत किती मोठे प्रश्न पाकिस्तान स्वतः निर्माण करून घेतलेले आहेत. एका बाजूला पॉलिटिकल अनरेस्ट आहे, तिथं एक कठपुतळी सरकार निर्माण केलेलं आहे ज्यांना कुठलेही अधिकार नाही आहेत. लष्कराचा पूर्णपणे ताबा आहे. राजकीय खुन्नस काढायची आहे मुनीर मुल्लाला या आणि त्याच्यासाठी ते राजकीय खुन्नस म्हणून जेलमध्ये टाकलं इम्रान खानांना, जे लोकप्रिय आहेत लोकांमध्ये. आणि अशा प्रकारे एक अनरेस्ट त्यांनी स्वतःच निर्माण केला. तिकडे त्यांच्या विविध भागांमध्ये तो अनरेस्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खैबर पख्तूनवामध्ये अनरेस्ट आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर सुद्धा त्यांचा संघर्ष सुरू आहे. बिलकुल अफगाणिस्तान मधलं जे सध्याचं तालिबानी सरकार आहे तिथल्या काही संघटना आहेत त्यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे. सातत्याने ड्रोनचे हल्ले एकमेकांवरती केले जात आहेत. चहू बाजूने इतक्या आणि अंतर्गत एवढ्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला पाकिस्तान कुरापतीत करतोय भारताच्या विरोधात. भारताच्या विरोधामध्ये त्यांनी पहलगाममधला दहशतवादी हल्ला घडवून आणला. सातत्यानं POK मध्ये हे तळ उभे करून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.